चला चला रिटर्न बॅक टू होम. सांगतोय काय ते घरी गेल्यावर सांगा. मला काय हे व्यवस्थितच वाटत नाहीये. चला पोस्ट करतो. पण हा जो रस्ता आहे तो पूर्ण टोटली निर्मनुष्य आहे. भूत रस्ता आहे. आणि या दोघी फार घाबरल्या. मित्रांनो, ही मॉन्स्टर कार मी पहिल्यांदा पाहिली. बघा किती फास्ट गेली. आम्ही तिला साईड दिली तर हा रस्ता थोडा नॅरो आहे, त्यामुळे इथे एकच गाडी जाऊ शकते. बघू शकता घोडे बघा किती सुंदर. नेक्स्ट लोकेशनला आलोय. संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि हे बघा मुलं मागे झोपली आहेत. आता त्यांना उठवावं लागेल कारण एक स्पॉट आहे तो करून आम्हाला हॉटेलवर जायचंय. आज दिवस 3रा आहे. उद्या 4था दिवस. संध्याकाळी आम्ही घरी जाणार. चला आता काय काय आहे बघायला दाखवते तुम्हाला. निघालोय मित्रांनो. इथे वॉटरफॉल आहे खूप सुंदर. हे बघा मित्रांनो, पूर्ण असं जंगल सारखा एरिया आहे आणि वॉटरफॉल बघायला चाललोय. रस्ता बघा कसा आहे. कार पार्क करून निघालोय. चला आता पुढे काही नवीन दिसते का दाखवते. बाजूचा परिसर बघा. घनदाट जंगल आहे. जंगलात आम्ही संध्याकाळचं चाललोय. थँक्यू. मित्रांनो चला, खूप सुंदर वातावरण आहे बघा. दाखवते चला. काय बघताय सगळे आतंक बच्ची? काय ते मुम्मुम बघ किती सारं मुम्मुम आहे. बापरे स्थळ. आणि इथे बघा मस्त बेंचेस ठेवलेले बसायला. बघू शकता. खूप लांब लांब जातो रे दगड. छोटा नाही का त्याला. मित्रांनो, दिगंबर आणि आमची चर्चा चालू आहे. रस्ता कसा आहे? अतिशय भयंकर रस्ता आहे. नॅरो रोड काय आहे? नॅरो रोड आहे. एकच गाडी जाऊ शकते. समोरून गाडी आली की फार अशी साईडला घासून घ्यावी लागते, तेव्हा दुसरी गाडी जाते. तर हे ठिकाण बघा तुम्ही कशा प्रकारे एकदम मस्त निसर्ग दिसतो इथे मागे. हो, निसर्गरम्य ठिकाण आहे. पण इथे कसं थोडे छोटे छोटे गाव आहेत, त्यामुळे रस्ता खूप हे नॅरो आहे. छोटा रस्ता आहे. एकच गाडी जाईल एवढा.
आणि आमची गाडी खूप मोठी आहे त्यामुळे बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो. मग कुठेतरी रिव्हर्स घ्यावी लागते, जिथं कोणाचं गेट असेल तिथे थोडीशी दाबून घ्यायची, मग दुसरी गाडी जाते. अशा पद्धतीचा हा रस्ता आहे. तर मित्रांनो, हा अशा पद्धतीचा वॉटरफॉल आहे. आता जवळपास संध्याकाळचे 5:15 झालेत आणि आम्हाला अंधार पडायच्या आत निघायचं आहे. तर 1-2 वॉटरफॉल बघून आता आम्ही निघणार आहोत. तर चला, बाप बेटे आणि डॉटर मदर अशा आम्ही चाललो. हे बघा, मी प्राम मोकळाच घेतलाय आता त्याच्या पप्पांसोबत. स्वरा माझ्याकडे असते ड्युटी. तर असे चौघ जण आम्ही असं चालतो. हे 2 जण नेहमी असतात सोबत, स्वरा आणि मी. आणि मम्मी आणि मी दररोज पुढे असतो आणि आता खाली पप्पा दररोज मागे असतात, कारण की पप्पा मोबाईल पाहतात. कुठे मॅप बघताय ग? चला मित्रांनो, आता दुसरा वॉटरफॉल बघायचा आपल्याला. चला, इथे नो कॅम्पिंग लिहिलेलं आहे. तिकडे चला पटकन. चला मित्रांनो, इथे मिडल फॉल आहे हा. स्टेअर देखील व्हायचं, पण आम्ही इंटरेस्टेड नाही आता जायला. प्रॅम आहे, याला सोडून प्रॅम सोडून परत खाली जा या. हे चला नो, हे दिगंबर सारखे जंगलात घेऊन जात आहेत बघा. भयानक जंगल आहे, इथं कोणीच नाहीये बघा तुम्ही. हे बघ, इथं कशाची तरी पावलं आहे माणसांची. खूप झाड आहेत. हे बघा, जंगल दिसतंय. दोन्ही झाडांनी नुसती झाडं, दोन्ही बाजून नुसती झाडं, मधून एक पाऊलवाट आहे अशी. मी म्हणते नको जायला, पण ऐकत नाही. अंधार पडत चाललाय, दिसतंय का? हा बघा, खूप चाललोय मित्रांनो. आज रोज 10-12 हजार स्टेप्स होत आहेत आमच्या. 8-9 किलोमीटर चालणं होत आहे. तर मी रोज डेली तर जातेच वॉकला, तुम्हाला व्हिडिओ टाकत असते. पण पर्यटन स्थळांवर जाऊन एवढं वॉक न तरी एवढा थकवा जाणवते. आता खूप चालून आल्यामुळे थोडा श्वास. ओके चलो, चला मित्रांनो, फक्त जंगल मधून स्वारी आहे. एकही पक्षी दिसत नाहीये, एकही प्राणी नाही, काही नाही. आणि वनस्पती ना फ्रीवूड पब्लिक फुटपाथ फक्त लिहिलेलं आहे, बाकी काहीच पॉइंट नाही इथे. नुसतं वॉकिंग ट्रॅक आहे. चला मागे रिटर्न, मला नाही यायचं इथे. हे इथे ना, ही जी प्रजाती ना, ही त्यांनी प्रिझर्व केली कंपाऊंड मध्ये. चलो, दुर्मिळ जे झाडं आहेत त्यांनी. चला चला, रिटर्न बॅक टू होम. सांगतोय काय ते घरी गेल्यावर सांगा. म्हणजे काही हे व्यवस्थितच वाटत नाहीये. चला, घरी गेल्यावर काहीच नाही मित्रांनो. काय इथे बघा, झाडांना नाही पालवी आहे, नाही काही आहे, नुसता वॉकिंग ट्रॅक आहे. असा पब्लिक फुटपाथ आहे बस, बाकी काहीच असं विशेष नाही. आणि हे झाड, हे दिगंबरचं म्हणणं आहे, त्यांनी ही प्रजाती प्रिझर्व केलेली आहे, त्याला कंपाऊंड केलेलं आहे अशा पद्धतीचं. चल मित्रांनो, नेहमी तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये माणसं दिसत नसेल तर आम्ही बऱ्याचदा कव्हर करत नाही दुसऱ्यांना. आम्ही आमच्या स्वतःचा व्हिडिओ काढतो किंवा रिकामी स्पेस असेल त्याचा व्हिडिओ काढून पोस्ट करतो. पण हा जो रस्ता आहे तो पूर्ण टोटली निर्मनुष्य आहे, भूत रस्ता आहे. आणि या दोघी फार घाबरल्यात म्हणून आम्ही रिटर्न आलेलो आहोत. घाबरलेलो नाही, कारण कोणीच दिसत नाही. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि रस्त्याने कोणीच नाहीये. हा जो ट्रॅक आहे त्यांच्या टुरिस्ट गाईडलाईन मध्ये हा ट्रॅक त्यांनी दिलेला आहे की तुम्ही या ट्रॅकने एक राऊंड मारू शकता. आणि पुढे गेल्यानंतर एक ओल्ड प्रायव्हेट रेल्वे स्टेशन म्हणून होतं, पण ते आता आम्हाला बघता नाही आलं. चला नको, एक तर संध्याकाळची वेळ आहे मित्रांनो, एखादा स्पॉट कमी झाला तरी चालेल. तुम्ही बघा, आजूबाजूला एवढे डरावणे झाड आहेत, वाकडे तिकडे कसेही वाढलेले. पूर्ण जंगलाचा हा रस्ता आहे. माणसाचे मित्र आहेत ते. हो आहेत, पण तुम्हाला एक तरी माणूस ह्या ट्रॅक वर न जाताना दिसतोय का?
जाऊ. मित्रांनो, निघालोय परतीच्या वाटेला. तर अर्ध्या वाटेतून दिगंबरला खेचून आणण्याचं मुख्य कारण म्हणजे ज्या रस्त्याने आम्ही चाललो होतो ते रेल्वे स्टेशन बघायला, तो रस्ता अगदी सुमसाम, निर्मनुष्य आणि तिथे एकही पक्षी दिसत नव्हता. निराश असा वाटत होता. अजिबात प्रसन्नता तिथे मला वाटत नव्हती. आणि संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. 2.5 किलोमीटर जायचं आणि परत यायचं म्हणजे 5 किलोमीटर. यात 1.5 तास गेला असताना काळा अंधार झाला असता येताना. आणि दोन्ही बाजूनी बघितलं तुम्ही कसं घनदाट जंगल होतं. कुणीच व्यक्ती तिथे दिसत नव्हत्या. आणि मला म्हणजे चिडचिड व्हायला लागली तिथे. मला आवडतच नव्हतं, का बरं काय माहिती. तर मी दिगंबरला म्हटलं की नाही, आपण आता रूमवर जायचं, इथून डायरेक्ट रिटर्न व्हायचं. मला काहीच माहिती नाही. आणि मी आणलंय त्यांना, रिटर्न आणलंय. तुम्ही बघितलं मी काय काय बोलली, व्हिडिओमध्ये दाखवलं. मी योग्य केलं की अयोग्य, कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, इथे एक कॅसल आहे बघा. कॅसल म्हणजे किल्ला. इकडे घर बघा किती सुंदर आहे. एकदम निसर्गरम्य वातावरणात घर बांधलेलं आहे. छान आहे एकदम. आता साईडला इथे बोर्ड आहे, ते बघा टँक दिलेला आहे, त्याच्यावर टँकचं सिम्बॉल आहे. आणि जागोजागी लिहिलेलं आहे की टँक क्रॉसिंग करू शकतात. तर हे बघा मिलिटरीचे टँक्स आहेत. आणि हा पूर्ण एरिया मिलिटरीचा आहे. बघू शकता इथे सर्व जे गेट्स वगैरे आहेत तिथे डेंजर मिलिटरी एरिया असं लिहिलेलं आहे. बघा अशा पद्धतीचा हा मिलिटरी एरिया आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मेंढ्या चरत आहेत. हे बघा मिलिटरीचा एरिया कशा पद्धतीचा आहे. पूर्ण मिलिटरीचा एरिया आहे बघा. आपल्या इकडे थोडं वेगळं असतं, आपल्याला लगेच समजून जातं की हे मिलिटरीचा एरिया आहे. पण इथे सर्व घरं वगैरे सगळी सारखीच आहे. तर मित्रांनो, हे बघा रूम. हे बघा इथे ड्रायर आहे केस वाळवण्यासाठी. आणि ही जरा लक्झरियस रूम आहे बऱ्यापैकी. अशा रूम आपल्या भारतातही असतात, काही विशेष नाहीये. पण दाखवते तुम्हाला एक उत्सुकता म्हणून इंग्लंडचं हॉटेल कसं असतं. तिथे सुद्धा बॉब कर्टन सेम आहे बघा. हे बघा ते जे पाईप आहेत ना त्याचे क्रॉस आहेत, जसं तुम्हाला मागील व्हिडिओ सांगितलं. जेणेकरून पडदा लावून दाखवा दिगंबर. पडदा आपण लावला की एकावर एक येतात. हे बघा, हे बघा. मग ते असं ओपन दिसत नाही. तर आपल्या घरी कसं असतं, थोडा फट रिकामी राहते. अशा पद्धतीची रूम आहे. बऱ्यापैकी स्पेसियस आहे. इथे वॉशरूम आहे, टब आहे, टॉवेल्स ठेवलेले आहेत. आणि मस्तपैकी मिंटचा वास येतोय रूम मध्ये. आता आम्ही सगळेजण फ्रेश होतो. चला. आणि इथे वॉर्डरोब पण दिलंय आम्हाला, म्हणजे ओपन वॉर्डरोब आहे. आपण इथे हँग करू शकतो पर्स वगैरे. मला काहीतरी दाखवायचं. हे बघा, हे बघा कॉफी, शुगर सगळं आहे. कॉफी प्यायची का दिगंबर? नो नो असं म्हणायचं. आणि हो कसं म्हणायचं? हो हो कसं म्हणायचं? कसं म्हणायचं? हो. अँग्री कसं करायचं? अँग्री स्माइली कसं करायचं? स्माइली. हॅपी हॅपी.